जाऊ नका. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद ठेवायची आहे दोन्ही संघ. हा 4 षटकांचा सामना असेल आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 4 गोलंदाज वापरावे लागतील. क्वार्टर फायनलचा महामुकाबला सुरू होतोय. पाणी पोचवायचं आयोजकांना विनंती असेल. चला, क्वार्टर फायनलचा महामुकाबला असेल 4 षटकांचा. त्यानंतर आपण जाणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पहिलीच मॅच पाहायला भेटणार आहे. पीके अँड सन्स डोंबिवली विरुद्ध स्वस्तिक 11 ऐरोली. कुठे जाऊ नका आणि इथे मॅचला होते सुरुवात. महायुद्धाला सुरुवात. पहिला बॉल अखिलेश यांचा पहिला चेंडू सबमरीन राहिलाय आणि डॉट आलाय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. दांडी 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 गोल. मोठी विकेट. दुसऱ्या चेंडूवरती लोकल बॉयज अखिलेश यांनी अगदी भोपळा फोडून दिला नाहीये. निलेश म्हात्रे यांना परतावं लागेल. मोठी विकेट असेल ही फरान 11 तिलकनगर संघासाठी. खऱ्या अर्थानं जर पाहिले गेले तर अखिलेश पहिल्या मॅच मध्ये बेस्ट बॉलर म्हणून प्लेअर ऑफ द मॅच घेतलाय. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली होती कनक एपिन भांडूप या सगळा अगेन्स्ट मॅच बनवले होते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला दाखल होऊन एका षटकामध्ये तिथे 3 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती. यावेळेस दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतले. जबरदस्त गोलंदाजी. इनेट नंबर 3 वरती अजय दाखल झालेले आहेत जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाकडून. इथे अजय आणि योगेश याच्यामध्ये पार्टनरशिप होणं गरजेचं आहे डोंबिवली संघाला. कारण की महत्वाचे फलंदाज निलेश म्हात्रे बाद झालेले आहेत. पहिल्या षटकातील हा तिसरा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. पंखामध्ये तितकासा बळ नाहीये. मिस्टर 360 सुमित घराळे चेंडू कॅरी करतील तोपर्यंत 1 धाव आणि खातं ओपन होईल. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाचं अजयच्या बॅटमधून पहिली धाव आली आहे. डावखुरा फलंदाज योगेश आता स्ट्राइक वरती आलाय. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला जरूर मिळतोय. अखिलेश यांचा पुढचा चेंडू थोडासा मागे आपटला होता. लेंथ पाठीमागे ठेवली होती आणि सहजरित्या यष्टीरक्षकांच्या दस्तान्यामध्ये पोहोचेल. सॅम्युअलने चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला आणि सॅम्युअल हा जबरदस्त यष्टीरक्षक आहे. ज्या पद्धतीने काल सरांनी सांगितलं होतं की तिलकनगर मधील वन ऑफ द बेस्ट यष्टीरक्षक रमाकांत पवार सर होते, परंतु वाह तो थांबला. त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलंय सारच्या सार. ठोकलाय योगेशने षटकार. अखिलेश यांच्यावरती गणगणाती प्रहार. तिलकनगर मधील आणि मेट्रो सिटीज
जर विचार केला जे टॉपचे यष्टीरक्षक होते अगदी तेच तर त्या काळी फेकी अलाउड होते आणि त्यावेळेस रमाकांत पवार सर हे टॉप ऑफ द वन ऑफ द बेस्ट यष्टीरक्षक होते आणि नक्की त्यांनाच मला वाटतं सॅम्युअल फॉलो करत असेल सर, कारण की तो देखील चांगला यष्टीरक्षक म्हणून उभारत आहे, परंतु तितकी ताकद नाहीये कारण की क्लोज करणं म्हणजे खूप डिफिकल्ट जातं आणि त्या काळात फेकी गोलंदाजी होत असते आणि त्यामुळे तो काळ जबरदस्त होता क्रिकेटचा. डोंबिवलीचे राम सर पण इथे होते, त्यांनी देखील आम्हाला ते सांगितलं की ते क्रिकेट खूप डिफिकल्ट होतं. सरांनी कॉमेंट्री मध्ये सांगितलं होतं 30 धावा चेस करणं देखील सोपं नसायचं. हा चांगला बॉल आहे. डॉट बॉल नंतर अखिलेश षटकारानंतर अखिलेश यांचं कमबॅक आणि पहिलं षटक पाहिलं तर एक गडी बाद 7 वरती पोहोचलाय जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. पहिल्या षटकानंतर 7 वरती एक गडी बाद जागृती स्पोर्ट्स. योगेश योगेश 3 चेंडू 6 धावावरती खेळतात. षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून. करंट रन रेट जर पाहिलं तर 7चा आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण 24 पाहतोय, 28 पाहतोय. विशाल सर इथे फरकीपट्टूला बोलवलंय. फ्लायटेडचा बादशाह अशोक गायकवाड यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पंकज सुर्वे यांच्याकडून त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. जर हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. स्ट्राईक वरती मिस्टर एजे आहेत आणि समोर फिरकीचा जादूगार. पहिलाच बॉल फ्लायटेड डिलिव्हरी होती. चेंडू पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एकच धाव आणि स्ट्राईक वरती आलेले आहेत डावखुरे फलंदाज योगेश ज्यांच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. ही बॅटल पाहायला खऱ्या अर्थानं मजा येईल कारण की समोर आहे लेग ब्रेक ऑफ ब्रेक चांगल्या पद्धतीने हाताळणारे गोलंदाज आणि समोर डावखुरा फलंदाज आहे. आता खरी मजा येणार आहे या बॅटलला. मॅचला सुरुवात होते. दुसरा बॉल फ्लायटेड डिलिव्हरी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगला थ्रो पाहायला मिळाला तिथे मिस्टर 360 सुमित घराळे यांचा आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. योगेशच्या बॅट मधून या धावा येत आहेत. धावफलक पुढे पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना आहे आणि ते टॉस जिंकून फरहान 11 तिलकनगर या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. अखिलेश यांनी पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. हो काय फटकाय, नजाकत भरा, आकर्षक, देखना आणि डोळ्याचं पार न फेडणारा स्ट्रोक आलाय योगेशच्या बॅट मधून षटकार. धावफलक 16 वरती पोहोचलाय. काय फटका खेळला, थोडासा पुढे आला. पहिल्या चेंडूवरती स्टेप आउट का झाला होता त्याचं उत्तर दुसऱ्या चेंडूवरती आलंय. ती लेंथ आहे ना, ती लेंथ हटवायची होती पहिल्या चेंडूवरती. यावेळेस थोडासा पुढे हाताळला आणि योगेशच्या बॅटमधून धमाका. पुन्हा एकदा फ्लाईट दिले, फ्लायटेड आणि हवाई सफर वरती चेंडू. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. 6-1, 6 आणि 6 दुनी 12 आणि योगेशने गोलंदाजाचे उडवलेत 3-13. धावफलक 22 वरती पोहोचलाय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 15 धावा खर्च केलेत. अखिलेशने फर्स्ट ब्रेक थ्रू घेतला होता दुसऱ्या चेंडूवरती.
त्यानंतर संपूर्ण धावफलक थांबलं होतं, परंतु यश षटक थोडंसं महागडे ठरत असताना उर्वरित 2 चेंडू आहेत. स्ट्राईक वरती आहे योगेश. नक्की चर्चा त्या ठिकाणी रंगली होती की लेग ब्रेक गोलंदाज आहे आणि समोर योगेश जो चांगला सेट आहे त्याच्या समोर डावखुऱ्या फलंदाज समोर यांना देणं तो योग्य निर्णय राहील का? पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव. धावफलक 23 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा स्टेपवरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, तो धावत येतोय. कलेक्शन चांगलं राहिलंय. फेकी खराब, परंतु पडल्यानंतर चेंडू पाठीमागच्या दिशेने इकडे येतोय. तोपर्यंत 3 धावा पूर्ण होतील. धावफलक 26 आकड्यावरती पोहोचले. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. 7 चेंडू 23 धावामध्ये जर पाहिलं तर योगेश खेळतोय. 3 गगनचुंबी षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. शेवटचा बॉल असेल. खूप महत्वाचा चेंडू असेल अशोक यांचा. हा फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पाहावं लागेल. हो, काय दमखम दाखवला एजेने यावेळेस. लेग ब्रेक टाकला होता, पडल्यानंतर अजून बाहेर जात होता, तिथून तो खेचून मारलेला फटका. फोर्स केलं यावेळेस चेंडूवरती. षटकार आला, अतिशय महागडं षटक. तब्बल 25 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. धावफलक पोहोचले 2 षटकानंतर. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाचं 32 आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. धावफलक 32 वरती पोहोचलाय. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या संघाची सुरुवात थोडीशी स्लो झाली होती, परंतु डोंबिवली एक्सप्रेस जशी दादर क्रॉस केली तशी फास्ट एकदम झालेली आहे. कारण की योगेशने त्याची गाडी आता 3ऱ्या गेअरमध्ये टाकली आणि तिथून त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले. एजेच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. अशा तब्बल धावा 32 वरती जाऊन पोहोचलेत. भावेश तुर्बेकर यांना बोलवलंय 3ऱ्या षटकासाठी. क्षमा असावी, भावेश कोळी आलेले आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवला थेट सीमा रेषा पार. षटकार. धावफलक 38 वरती जाऊन पोहोचले. या षटकाराच्या मदतीने 8 चेंडू 29 धावांची जबरदस्त बॅटिंग करत असताना पण पाहतो योगेशला. भावेश यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून पुढे धावा रोखणं खूप गरजेचं राहील. आपल्याकडे थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तो बनेल दर्शक. मस्तक पे सरदस्तक. छेरन. सलगचा 2रा षटकार आलाय. कोणताही गोलंदाज चांगल्या पद्धतीने सेट झालेला नाहीये. अखिलेश यांनी चांगली सुरुवात करून दिली होती विशाल सर. योगेश वैयक्तिक 35 धावावरती खेळतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये चेस करत असताना त्याच्या बॅट मधून महत्वपूर्ण धावा आल्या होत्या. अगदी लो स्कोरिंग मॅच होती आणि पाहिलं गेलं तर जागृती स्पोर्ट डोंबिवली संघाच्या अगदी
घशातून ही मॅच जाणार होती, परंतु त्यानंतर योगेशने तिथे बॅटिंग केलेली आहे. इथे 9 चेंडू 35 वरती खेळतोय. यावेळेस थोडासा मागे टाकला होता. सॅम्युल आहे तिथे, अंदाज बांधता आलेला नाहीये. कॅच ड्रॉप झाले. इथे रनआउटची संधी निर्माण केली नाहीये ती देखील आता तुमचा या संधी आहेत, तुम्हाला जमवणं गरजेचं आहे, बनवणं गरजेचं आहे. प्रत्येक कॅच म्हणजे मॅच नसते तर ट्रॉफी असते. आणि इथे प्रयत्न चांगला राहिला होता सॅम्युअलचा, परंतु ती कॅच ड्रॉप झाली. ओ यावेळेस अतिरिक्त बाउन्स होता. ही लेंथ चांगली आहे. आपला स्टॉक बॉलचा वापर करत असताना अगदी चेहऱ्यावरती चेंडू जाऊन अडवतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. धावफलक 47 वरती जाऊन पोहोचलाय. 47. अजून देखील 2 चेंडू असतील या षटकातील. भावेश कोळी यांचा कमबॅक चांगला राहिलाय. कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सॅम्युअल आहेत यष्टीरक्षक आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. महत्वाची विकेट जी पार्टनरशिप मॅचलेस 11चे लेजेंड्स प्लेअर आदरणीय जावेद शेख सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. तिलकनगर कप मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. ही खूप महत्वपूर्ण विकेट असेल. 40 धावांची पार्टनरशिप बनली होती आणि ते तोडण्यात यश प्राप्त झालेलं आहे भावेश कोळी यांना. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते, परंतु त्यानंतर कमबॅक चांगला राहिला. एक परफ्यूम बॉल पाहायला मिळाला जो चौथा त्याने हाताळला होता अगेन्स्ट द योगेश. तो 37 धावावरती खेळतोय आणि त्यानंतर ही विकेट. 47 वरती दुसरा गडी बाद झालाय जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा. शेवटचा बॉल असेल हा तिसऱ्या षटकातील. बॉबी आलेले आहेत. आल्यास बॉबीने उडवलाय बॉल. डीप मिड विकेटला जबरदस्त झेल टिपलाय. अखिलेश ज्यांनी गोलंदाजी चांगली केली होती आणि त्यांनी हा कॅच देखील टिपला येते. खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल विशाल सर, भावित सर यांचं, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आले होते 2 चेंडूवरती आणि त्यानंतर कमबॅक चांगला राहिलाय. चौथा चेंडू जबरदस्त त्याने हाताळला त्यांच्या नॅचरल लेंथवरती आणि त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती महत्वाचे गडी त्यांनी बाद केले, जिथे अजयची विकेट खूप महत्वाची होती आणि ती पार्टनरशिप तिथे 40 धावांची बनत होती ती तोडली. आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती बॉबीला देखील शून्यावरती त्यांनी बाद केले. 3 षटकानंतर 47 धावावरती जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. द लेजंड म्हणून ज्यांची चर्चा विभागामध्ये असते जावेद शेख सर, आपणाला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. मॅचलेस 11 या संघाचे स्टार खेळाडू आहेत. सरांना विनंती करतो मी पुन्हा एकदा आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. धावफलक 47 वरती असताना शेवटच्या षटकासाठी भैरवीच्या षटकासाठी अवी यांना बोलवलंय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील स्लॉटचं षटक त्यांनी हाताळलं होतं, तिथे जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु इथे योगेश खेळतोय 37 धावांवरती. 13 धावा दूर आहेत आपल्या अर्धशतकापासून. यांचा पहिलाच बॉल, वाह, उडवलाय बॉल सीमारेषा बाहेर. षटकार, काय फटका खेळलाय. ओहो, अगदी नजर काढावी या फटक्याची. बॅकलिफ्ट जबरदस्त आहे योगेशची. आणि राम सरांनी मगाशी मला सांगितलं होतं की जो ग्रामीण पट्टा येतो डोंबिवली पासून पुढे असेल, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, त्या बाजूला ग्रामीण पट्ट्यातील पोरं चांगली खेळतात आणि प्रॅक्टिस जबरदस्त त्यांचं असतं आणि सर्कलला खेळतात आणि तीच खेळी आज योगेश साकारतोय. हो, हेलिकॉप्टर उडवलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे मिस्टर 360 सुमित घराळे, त्यांच्यावरती लक्ष राहील सेकंड चेजला, परंतु 2 धावा येत आहेत.
या चेंडूवरती अविनचा कमबॅक चांगला राहिला. चेंडू पुढे पुढे अताळा होता पुढे थोडा आणि धाव फलक 55 वरती पोहोचेल. योगेश 13 चेंडू 45 वरती खेळतोय. 5-4 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये आपण अर्धशतक पाहिलेले आहेत खूप साऱ्या खेळाडूंची. यावेळेस खराब चेंडू हाताळलाय. पंचांचा हात काटकोनात आहे. नो बॉल दर्शवला. इथे फार खराब थ्रो. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. नो प्लस धावून कंप्लीट केलेल्या 2 धावा. टोटल 3 धावा या चेंडूवरती मिळतील. धावा धाव फलकावरती पोहोचलेत. अवी थोडेसे स्ट्रगल करत असताना करंट रन रेट जर पाहिले गेले तर 17चा आहे आणि चांगली टोटल उभी केलेली आहे. योग्य चांगला सेट झालाय. 47 धावांवरती तो खेळतोय आणि हा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्रीटचा बॉल. पंचांचा इशारा आलाय. पंचांनी सुदर्शन चक्र फिरवलंय. फ्रीटचा बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळलाय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर आणि षटकाराने अर्धशतक पूर्ण केलंय. मिस्टर योगेश याने डोंबिवलीचा सितारा आज तिलकनगरच्या या मैदानामध्ये गरजतोय. आपल्या बॅट मधून धावांचा पाऊस पाडतोय. योगेश एकदा बॅट वरती करायचे आहे. जबरदस्त बॅटिंग. tenniscricket.in वरती पाहू शकता तुम्ही. प्रथम बॅटिंग करत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये बहुमूल्य योगदान दिले योगेशने. 15 चेंडू मध्ये 53 धावांची जबरदस्त बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत या 4थ्या षटकातील. 17 धावा अविनी देखील खर्च केलेल्या आहेत विशाल सर. कोरोडप्पाचा बॉल होता. थोडा पुढे ठेवला होता. यावेळेस हलक्याताने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. पिंट्या आलेत परंतु त्यांनी स्ट्राईक घेतली नाहीये. सातत्याने योगेशला स्ट्राईक वरती. या अगोदरच्या मॅच मध्ये पिंट्या आणि योगेश हे दोघे चांगले खेळले होते. त्यांनी पार्टनरशिप बनवली होती. वन सोल्युशन नवी मुंबई या संघाच्या समोर आणि नंतर तिथे पिंट्या बाद झाले. योगेशने एक हाती सत्ता गाजवली होती मैदानावरती आणि इथे देखील चांगली बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला जाईल. योगेशच्या बॅट मधून उमदा स्ट्रोक. चेरन बहात्तर धावा धाव फलकावरती पोहोचले जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाच्या आणि हा शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल देखील भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट. सीमा रेषा बाहेर. षटकार. जबरदस्त खेळ. जबरदस्त बॅटिंग आपल्या बॅट मधून दाखवत असताना हो काय देखना स्ट्रोक आहे. अगदी फोटो काढून ठेवावा या स्ट्रोकचा. त्या पद्धतीचा हा देखना स्ट्रोक खेळला योगेशने. योगेश यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचा. योगेश आपल्यासाठी पारितोषिक आलंय या जबरदस्त खेळीसाठी. 18 चेंडू 67 धावांची त्यांनी खेळी साकारली आणि भास्कर खाडे यांच्या शुभ हस्ते त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. योगेश आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. भास्कर खाडे सर यांच्याकडून त्यांच्या या जबरदस्त बॅटिंग साठी पारितोषिक आलंय.
tenniscricket.in वरती तुम्ही पाहू शकता या पहिल्या इनिंगची संपूर्ण लेखाजोखा. निलेश आले पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती शून्यावरती बाद झाले, परंतु योगेश त्यांच्या सोबत सलामीला आला होता आणि चांगली इनिंग्स त्याने बिल्ड केली. एजेने त्याच्याशी चांगली सोबत दिली. 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. विशाल जर तुम्ही जर धावफलक पाहिला तर 3 खेळाडू आहेत ते शून्यावरती बाद झालेले आहेत. टोटल धावा 78 आहेत, त्यातील 67 धावा एकट्या योगेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. म्हणजे 11 धावा इतर खेळाडूंच्या माध्यमातून, खास करून एजेच्या बॅटमधून 8 आलेल्या आहेत आणि 3 धावा ह्या एक्स्ट्राच्या आहेत. म्हणजे धावफलक खऱ्या अर्थानं पाहिलं तर 67 ज्या धावा योगेश आले त्याच्या जोरावरतीच आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भास्कर खाडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी योगेश यांना पारितोषिक दिलं जात आहे. त्याच्या खेळाला इथे खऱ्या अर्थानं भास्कर सरांच्या माध्यमातून पैसे देऊन मोठं केलं जाते, कारण की जे बॅटिंग त्याने केले 18 चेंडू 67 धावा, जबरदस्त खेळ त्याने सादर केला प्रथम डावामध्ये आणि एक मोठं लक्ष उभं केलेलं आहे. ते म्हणजे जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या संघाने फरान 11 तिलकनगर या संघासमोर थँक्यू सो मच भास्कर सर. असंच क्रिकेटवरचं प्रेम तुमचं राहून द्या आणि प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी असेच हक्काने उभे राहत जा. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा tenniscricket.in वरती जोडलेल्या व्ह्यूअर्सना दर्शकांचं सहर्ष स्वागत. क्वार्टर फायनलचा मुकाबला चालू आहे. प्रथम टॉस जिंकला होता फरान 11 तिलकनगरच्या कर्णधारांनी आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाने 78 धावा धावफलकावरती जोडल्या. 79 धावांचा पाठलाग करावा लागेल फरान 11 तिलकनगर या संघाला आणि त्या संघाची A1 जोडी मैदानात दाखल झालेली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता मिस्टर 360 सुमित गराळे आणि त्याच्या सोबत ओमी. 19 चेंडू मध्ये 57 धावांची नाबाद खेळ खेळले होते मिस्टर 360 सुमित गराळे यांनी. लोकल बॉल्स ऑलवेज डेंजरस. पहिला बॉल महेशचा, पहिलाच बॉल लॉप केलाय, उंच गेलाय. निलेश मात्रे आहे, चांगलं जजमेंट, विकेट, मोठी विकेट. आणि पहिल्या चेंडूवरती फरान 11 तिलकनगर संघाच्या फलंदाजीमध्ये खिंडार पाडलाय गोलंदाज महेशाने. मोठी विकेट.
जबरदस्त गोलंदाजी मैची. पहा या अगोदर ज्यावेळेस जागृती स्पोर्ट्स खेळत होते त्यावेळेस निलेश म्हात्रे दुसऱ्या चेंडूवरती शून्यावरती बाद झाले होते. इथे मिस्टर 360 सुमित गराळे पहिल्या चेंडूवरती बाद झालेले आहेत. म्हणजे सुरुवात दोन्ही बाजूने सेम आहे. सॅम्युअल आलेले आहेत इन ॲट नंबर 3 वरती. पहिलाच बॉल पुढे सोडला होता, थोडासा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. 2 धावा धावून पूर्ण होताना दिसत आहेत. का तो ओपन होतोय फरान 11 तिलकनगर या संघाचं सॅम्युअलच्या बॅटमधून. सॅम्युअल ऑन द मार्क, 2 धावा त्याच्या बॅटमधून. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल. पहा यावेळेस लेंथ थोडी मागे ठेवली आणि थोडासा बाउन्स होता या चेंडूवरती. पहा ऑफसाइड दी ऑफ चेंडू चांगला हाताळला. 2 चेंडू पुढे टाकले होते परंतु यावेळेची चांगल्या लेंथवरती. पुन्हा बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल होत असताना एकच धाव घेतली जाईल. सॅम्युअलला मैदानात उभं राहणं गरजेचं आहे कारण की सुमित घराळेच्या बॅटमधून धाव आलेली नाहीये. शून्यावरती तो बाद झालाय आणि इथून पुढे सॅम्युअल वरती संपूर्ण जिम्मेदारी असेल संघाची. 3 धावावर पाहतोय आपण धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत सुरेख हाताळलेत महेशने. चांगला बॉल स्लोवर होता यावेळेस. चेंडू पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होत आहे तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांचा बायच्या स्वरूपाचा इशारा आलेला आहे. धावफलक 5 वरती पोहोचलाय. पहा रिक्वायर्ड रन रेट 23 आहे त्यामुळे प्रति ओव्हर तुम्हाला 2 हिट मारणं हे गरजेचं आहे. आणि जर इथून पुढे जर मॅच पुढच्या षटकापर्यंत जात असेल तर तुम्हाला प्रति ओव्हर 3 मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल मैचा लॉब केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती जास्त काय मिळणार नाहीये. 2 धावा तर भेटले. तिसरीचा प्रयत्न स्वतः सॅम्युअल यांनी केलेला आहे. ती देखील धाव पूर्ण. 34साठी धाव केली जाईल. आणि हो 4थी धाव देखील पूर्ण होते. आणि या तिलकनगरच्या मैदानामध्ये 4 काय 5 धावा देखील पूर्ण होतात कारण की ते खूप मोठं मैदान आहे. मिड विकेटचं जे क्षेत्र आहे, स्क्वेअर लेगचं जे क्षेत्र आहे तिथे खूप मोठा षटकार आहे आणि तिथून सहजरित्या धावून कंप्लीट. परंतु यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा पूर्ण होताना धावफलक 9 वरती 1 गडी बाद. 79 धावांचा पाठलाग करत असताना फरान 11 तिलकनगर. आता 18 चेंडू 70ची गरज असणार आहे. पहा ज्यावेळेस प्रथम बॉलिंग करत होता अखिलेश यांनी पहिलेच षटक 7 धावांचा हाताळला होता आणि तिथून दुसऱ्या षटकानंतर मॅच चालू झाली होती. इथे देखील तो क्षण आहे. इथून मॅच खऱ्या अर्थानं ओपन होणं गरजेचं आहे. सॅम्युअल स्ट्राईक वरती आहेत. सॅम्युअल यांच्यासाठी पहिलाच बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. थोडासा फाईन खेळला होता. चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. पीके अँड सन्स डोंबिवली विरुद्ध स्वस्तिक 11 एरोले. तुम्हाला कॉल दिला होता. तुमचे कर्णधार अजून टॉससाठी आलेले नाहीयेत. चला विनंती असेल आपण त्वरित क्रॉस करून घ्यायचा आहे.
पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. एजंटचा पुढचा बॉल काय मारलाय, जबरदस्त स्ट्रोक. काय फटका मारलाय, देखना फटका सॅम्युअलच्या बॅट मधून. धावफलक 19 वरती पोहोचलाय. अजय वरती मोठा प्रहार. पहिला चौकार आला होता आणि यानंतरचा षटकार खतरनाक खेळ आहे. पुन्हा एकदा लॉब केलाय, अगदी प्राईट गेलाय. क्षेत्ररक्षक आहे जरूर तिथे, परंतु तो बनेल दर्शक. खराब क्षेत्ररक्षण. चौकार आला इथे. धावफलक 23 वरती पोहोचतोय. पीके अँड सन्स डोंबिवली हे पहा तुमचे कर्णधार आलेले नाहीयेत. आपला ओमकार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहा सॅम्युअलने सुरुवात चांगली केलेली आहे. 6 चेंडू 17 वरती तो खेळतोय. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सरासरी 22 ने प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु प्रयत्न राहतील अधुरा आणि हा आलाय चौकार. पीके अँड सन्स डोंबिवली या संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. स्वस्तिक 11 ऐरोली संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचं आहे. आपले क्षेत्ररक्षण आहे. लगेचच मैदान ही मॅच संपली की आपण ताबा घ्यायचा आहे. आता मॅचचं समीकरण पाहिलं तर 14 चेंडू 52 धावांची गरज आहे आणि सॅम्युअल चांगला सेट झालाय. 7 चेंडू 21 धावावरती तो खेळतोय. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूवरती. पंचांनी निर्णय अजून दिलेला नाहीये. चांगला बॉल यावेळेस, परंतु 1 बाउन्स 1 फॉर दी ओव्हर बोललेले आहेत पंच. शेवटचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हाताळा, परंतु पंचांनी वाईट दर्शवलेला आहे. रमाकांत सरांच्या माध्यमातून चुकी होणार नाहीये. वाईट बॉल. शेवटचा बॉल तो देखील खराब हाताळलाय. राजेश सरांचा पुन्हा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 13 चेंडू आणि अजून देखील 50 धावांची गरज असणार आहे. या ओव्हर मध्ये धावा जमवलेल्या आहेत सॅम्युअलने. अजून देखील शेवटचा चेंडू आहे. इथे मोठा फटका आला तर मॅचला आणखी मजा येईल आणि सॅम्युअल त्याच प्रयत्नात आहे. 8 चेंडू 21 धावावरती तो खेळतोय. ओम यांच्या बॅट मधून 4 धावा आलेल्या आहेत. चला मॅचला गती द्यायची आहे. निलेश म्हात्रे सर, चला विनंती असेल तेवढं मॅचला आपण गती देऊया. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. हा चेंडू खराब आहे.
पंचांनी नो बॉल इथे दर्शवलेला आहे. पहा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पहा मॅच मध्ये खऱ्या अर्थानं प्रेशर आहे एजे वरती आणि सॅम्युअलने ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडूचा समाचार केला, आपल्या भात्यातील प्रत्येक व्हेरिएशनचा त्यांचा समाचार घेतलाय. उघडा डोळे पहा नेट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट आणि स्ट्राईक वरती आहे सेट फलंदाज मिस्टर सॅम्युअल. फ्लिटचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट वरती आलेला नाहीये आणि फ्री हिटच्या चेंडूवरती खासा फरक पडणार नाहीये डोंबिवली संघाला. एकच धाव येते फ्री हिटच्या बॉलवरती. धावफलक पाहिले तर 2 षटकानंतर 31 आकड्यावरती पोहोचलाय. 12 चेंडू आणि 48 वरती जाऊन पोहोचलंय समीकरण. म्हणजे पाहिले गेले तर 8 षटकार मारावे लागणार आहेत. 12 चेंडू मध्ये 8 षटकार. नक्कीच विशाल सर ते सांगतात की शेवटच्या 2 षटकामध्ये 46 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच धावा आता धावफलकावरती आहेत. 12-48. स्ट्राईक वरती सॅम्युअल आहे. सॅम्युअल चांगल्या पद्धतीने खेळाय. 9 चेंडू 22 वरती तो खेळतोय. म्हणजे तुम्हाला 12 चेंडू मध्ये 8 षटकार हे मारावेच लागणार आहेत. या अगोदरच्या जो षटकामध्ये फ्री हिट आला होता तिथे जर 1 षटकार आला असता तर थोडस गणित बदललं असतं, परंतु तो चांगला चेंडू हाताळला ज्याने स्लोवर चेंडू हाताळला होता. 12-48 ची गरज आणि संदेशांचा पहिला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा हाताळला. पहा रणनीतीमध्ये गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळालाय जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाकडून. संदेश देखील चांगला गोलंदाज आहे. 12 चेंडू 47 ची गरज. बहुशफल झाला होता. जागा बनवली होती जरूर, परंतु जिथे मारायचं होते तिथे फटका मारू शकला नाहीये सॅम्युअल. एकच धाव. आता समीकरण बदलतंय. 11-46. अजून देखील मॅच आहे. या 6 जरी षटकार मारले तरी मॅच बनू शकते, तिथपर्यंत पोहोचू शकतात. आणि स्ट्राईक वरती ओम आहेत. लॉब केलाय. उंची जास्त लांबी कमी आणि थेट योगेशच्या हातामध्ये आणि योगेशने तो झेल टिपलाय. ओमी यांना परतावं लागेल. 3 चेंडू 4 धावा त्यांच्या बॅटमधून. दहा चेंडू 46 ची गरज असताना किरण 11 ट्रॉम्बे या संघातून गेली कित्येक वर्ष बॅटिंग करत असताना भावेश कोळी यांना आपण पाहिलंय आणि आज देखील तोच दरारा आणि तीच दहशत आहे. असे कित्येक समीकरण त्यांनी. अविनाश जाधव सर यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. दी लेजेंड्स आणि त्यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने या तिलकनगर चषकामध्ये लेजेंड्स ज्या ज्या वेळेस येत आहेत त्या त्यावेळेस या स्पर्धेला अजून 4 चांद लागत आहेत. 10-46 ची गरज आहे आणि भावेश कोळी मैदानात उतरले आहेत.
चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रफळाच्या समोर जाऊन आदळतोय आणि वन बाउन्स सीमारेषा बाहेर जातोय. बावीशांच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार आलाय आणि दुसरी धावेचा प्रयत्न. सॅम्युअलचा कॉल होता इथे. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. खूप महत्वाच्या धावा असतील या. दी लेजेंड्स म्हणून चर्चेत असणारं नाव अविनाश जाधव सर यांच्या ठिकाणी आगमन झाले. प्रेसी 11 मॅचलेस 11 संघाकडून जबरदस्त क्रिकेटचा काळ त्यांनी गाजवलेला आहे. आरके ट्रॉफी जी चेंबूर मध्ये व्हायची ना, तिथे बेस्ट बॅट्समनचा किताब सरांच्या नावावरती आहे. आणि पहा सर जसे आले की त्यांचे मित्र त्यांच्या सोबत फोटो घेण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. वेलकम सर. 8 चेंडू आणि आता 39 धावांची गरज आहे. म्हणजे 7 चेंडू मैदानाच्या बाहेर मारायचे आहेत. व चांगला बॉल यावेळेस, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जास्तीचा टर्न पाहायला मिळाला या चेंडू मध्ये संदेश यांचा. आता समीकरण बदलत आहे. 8 चेंडू 38. नक्कीच आज दी लेजेंड्स अविनाश जाधव सर यांच्याशी बोलताना खूप सारे जुने क्रिकेटच्या आठवणी, या मैदानाच्या आठवणी आपल्याला ऐकायला मिळतील. समोरच्या दिशेने कुछ इस तरह से हवाओं को चीरती हुई निकल पड़ी गेंद सीमा रेखा के पार. 6 रन. झुंज बिबट्या वाघाची म्हणतात ना, आणि ती डरकाळी सॅम्युअलच्या बॅट मधून पाहायला मिळाले. एकटा लढतोय मैदानात. आता पाहिलं तर 1 to go. 7 चेंडू आणि आता 32 ची गरज आहे. इथे जर एक षटकार आला ना, मॅच बनू शकते. विशाल सर, समीकरण शेवटला 6-24 राहील आणि ते समीकरण होताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. 7-32 ची गरज आहे. संदेशचा पुढचा बॉल. थोडासा जागा बनवून इथे खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटला आला होता. डॉट बॉल येतोय. क्षमासावी. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलेला आहे. क्षमासावी. आता 7-31 ची गरज आहे. मॅचलेस 11 चे लेजेंड खेळाडू जावेद शेख सरांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. 7-31 ची गरज आहे. जागा बनवली आणि संघासाठी ज्या महत्वपूर्ण 6 धावांची गरज होती ती जागा भरलेली आहे. इथे झुंज देतोय मैदानात मिस्टर सॅम्युअलने. ठोकलाय षटकार. काय बॅटिंग करतोय सॅम्युअल. 6 चेंडू आणि आता 24 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू 35 धावावरती खेळतोय सॅम्युअल. काय धावांचा पाठलाग येते चाललाय. 4 षटकामध्ये अगदी हाय टोटलचा पाठलाग करतोय. कमी करना है. तीन षटकानंतर जर धावफलक पाहिलं तर मी पुन्हा सांगू इच्छितो 54 झालेला आहे. 5-6 चेंडू 25 धावांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला 4 षटकार हे मारावेच लागतील. हे या मॅचचं समीकरण आहे. आणि स्ट्राईक वरती आहे भावेश कोळी, तुर्भे गावचे स्टार खेळाडू, आणि यांनी कित्येक वेळा हे कारनामे त्यांच्या बॅटमधून करून दाखवलेले आहेत. पहिलाच बॉल. बॅट्समॅन चांगली राहिलेली आहे. इथे सॅम्युअल स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी तयार आहे आणि
ते होताना दिसते, परंतु भावेश कोळे यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागेल. फरहान 11 तिलकनगर यांनी रनआउटच्या स्वरूपामध्ये भावेश कोळे यांना जरी गमावलं असेल तरी स्ट्राईक वरती सॅम्युअल आलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. समीकरण बदललंय ते म्हणजे 5 आणि 25. सॅम्युअल पोहोचलाय 12 चेंडू 35 धावांची. सॅम्युअल इथे मॅच जर काढली ना तर त्याचं अर्धशतक पूर्ण होऊ शकतं. विशाल सर, तीच खेळी योगेशने खेळली होती आणि तीच खेळी आता भावेशला खेळावी लागेल. हे समीकरण खूप लांब नाहीये. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका. क्रिकेटचा तुम्ही थरार पाहताय. क्रिकेटचा महारणसंग्राम तिलकनगर कप 2026 मैदानामध्ये लेजेंड देखील आहेत. अविनाश जाधव सर, फ्रेसी 11 आणि मॅचलेसचे स्टार खेळाडू, त्याचबरोबर दी लेजेंड्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं जावेद शेख सर देखील इथे आहेत. सॅम्युअलने मोठा फरार केला इथे. ओ कॅच ड्रॉप झाले. 2 धावा डाऊन पूर्ण होत आहेत. धाव फलक पुढे पोहोचेल 56 या आकड्यावरती. अब तक 56. 4-23 आणि आता गरज असणार आहे 4 चेंडू 23 धावांची. निलेश म्हात्रे पुन्हा एकदा 4-23 ची गरज असताना ओव्हर दी कव्हर्स फटका सजवलाय. ओ काय इनसाइड आउट फटका खेळलाय. अगदी टिपिकल स्ट्रोक केएल राहुल स्टाईल मध्ये. आता 3 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार आहे. सलगचे 3 षटकार जर सॅम्युअल इथे मारतोय तर अगदी जागृती स्पोर्ट्स डोंबिवली यांच्या घशातून ही मॅच घेऊन जाईल. ओहो काय स्ट्रोक खेळा इनसाइड आउट. लोकल बॉय आहे आणि लोकल बॉय आपल्या घरच्या मैदानामध्ये राज करत असताना 14 चेंडू 43 धावांची बॅटिंग आतापर्यंत करतोय. खऱ्या अर्थाने मॅच आहे 3 चेंडू आणि 17 धावांची. काय थरार रंगतोय. बॅट्समॅन चांगली झालेले निलेश म्हात्रे यांनी चांगला चेंडू हाताळला. प्रेशराइज मुकाबल्यामध्ये आणि प्रेशराइज क्षणावरती हा चेंडू हाताळलाय. लेन तेवढी मागे ठेवली आणि बीट केले सॅम्युअलला. डॉट बॉल आलाय. आता 2 चेंडू 17 ची गरज असणार आहे. नक्की जागृती स्पोर्ट्स डोंबिवली इथे शांत विचाराने ती करत असेल की एक चांगली लीगल डिलिव्हरी यावी. चेंडूला मात्र दिशा दिलेली आहे आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर 2 धावा डाऊन कंप्लीट केल्या जात आहेत. सॅम्युअल 45 धावावरती पोहोचतोय. 5 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 50 धावा होतील का. स्ट्राईक वरती तोच राहील. त्याच्या अर्धशतकासाठी 5 धावांची गरज असणार आहे. 16-45 वरती तो खेळतोय. 64 धावावरती पोहोचलाय 79 चा पाठलाग करत असताना. आणि सॅम्युअल वन साइड बॅटिंग करतोय. 16 चेंडू 45 वरती तो खेळतोय. 1-15 ची गरज आहे. जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीला खासा फरक पडणार नाहीये, परंतु जाता जाता आपलं अर्धशतक पूर्ण करेल का सॅम्युअल ते पाहावं लागेल. अप ट्रॅकर बाहेर येऊन समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. कोणती धाव येणार नाहीये आणि सहजरित्या फरहान 11 तिलकनगर या संघावरती मात केलेली आहे. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाने 15 धावांनी अविजय प्राप्त केलाय. हार्ड लक बॅड लक टीम फरहान 11 तिलकनगर, तुमचा देखील खेळ चांगला राहिला. विनिंग टीमचे कर्णधार योगेश आणि चला क्वार्टर फायनल मध्ये आपण लुझिंग टीमचे खेळाडू सॅम्युअल 45 आणि त्याचबरोबर विनिंग टीमचे खेळाडू योगेश या दोघांना देखील आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहे. दोन्ही खेळाडूंनी यायचं आहे. दी लेजेंड जावेद शेख सर आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत.
योगेशने अर्धशतक केलं होतं. सॅम्युअल देखील तिथपर्यंत पोहोचला होता. धावांचा पाठलाग करत